श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी सर्वत्र संचार करीत, कुठेही अचानक प्रकट व्हायचे. आपल्या भक्तांची दुःखे दूर करीत त्यांना समाधान द्यायचे. मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे. मंगळवेढ्याजवळ तळंबे नावाचे एक छोटेसे गाव होते. तिथे रामदासोबा नावाचे हे साधक होते. ते काहीसे अहंकारी आणि घमंडखोर वृत्तीचे होते. आपल्याला परमेश्वराचे रहस्य उलगडलेले आहे आणि त्याचे दर्शन घडलेले आहे या भ्रमात स्वारी गावात हिंडत राहायची. लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा, परंतु त्यांच्या या घमेंडखोर वृत्तीचा खरे तर त्यांना कंटाळा आला होता, कारण ते इतर भक्तांना तुच्छ लेखायचे. स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळले होते. त्यांचे गर्वहरण व्हावे या भावनेने स्वामी एके दिवशी चळंबे गावात अचानकपणे प्रकटले आणि रामदास स्वामींच्या गावात जो मठ होता त्यात उतरले. तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बाबा मनातल्या मनात सरकले. स्वामींना नमस्कार करावा एवढे साधे भक्ती रहस्य सुद्धा त्यांना उलगडले नाही. ते परमेश्वरी रहस्य काय उलगडणार? प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मठात प्रकट झाला आहे हे भान त्यांना नव्हते. मठात अनेक माणसे आहेत तरी स्वामी आले आहेत असे समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केले. मध्याह्न झाली होती. स्वामींनी ठरवले थोडा वेळ इथेच विश्रांती घ्यावी, म्हणून मठातच थोडा वेळ ते पहुडले. त्यांना गाढ झोप लागली. स्वामी आता उठतील, थोड्या वेळाने का होईना परंतु उठतील या भावनेने रामदासी बोवांची चुळबुळ चालू झाली. स्वामींना झोपलेले पाहून खरे तर रामदासी बोवा मनातल्या मनात रागावले होते. त्यांच्या हे लक्षातच आले नाही की स्वामी एवढ्यात उठणारच नाहीत. बोवांच्या मनात रागाचा पारा वाढू लागला. मध्याह्न उलटू लागल्यावर रामदासी बोवांना काय केले तर मठाला बाहेरून कडी लावली, भले मोठे कुलूप लावले, चावी स्वतःच्या कनवटीला लावली आणि निघून गेले. प्रत्यक्ष परमेश्वराला कोंडणारा विश्वातला पहिला घमेंडखोर माणूस आपण आहोत याची या मूर्ख माणसाला कल्पनाच नव्हती. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगते की नाम साधना ही सर्वश्रेष्ठ भगवंताची खरी पूजा आहे. केवळ व्रत वैकल्य आणि पूजा विधी या जीव रमवला तर भगवंताची प्राप्ती कदापिही होत नाही. आपल्या अंतःकरणात देवाचे नाम घुमत राहणे आवश्यक आहे. भगवंताचे नाम हा न आटणारा अमृताचा प्रवाह आहे. नाम आपल्या भक्ती आयुष्याला संजीवनी प्राप्त करून देते. हे नाम सद्गुरू देतो आणि मंगलवारले नाम आपल्या आयुष्याचा श्वास होऊन जाते. म्हणून सद्गुरू जे सांगतील ते ऐकावे, जे सांगेल ते पहावे. एक लक्षात ठेवा की सद्गुरू मानवी रूप धारण केलेला परमेश्वर असतो. सद्गुरू आपल्या पाठीराखा असला तरी मुखात मंत्रभारले नाम असले की कशाचीही भीती वाटत नाही, कारण त्यानेच आपले हात हातात घेतलेला असतो. सोलापूरला राहणारे वेद संपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे एक सत्कृष्ट चळंब्याला काही कामानिमित्त आले होते. त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिले. स्वामींची महती त्यांच्या कानावर गेली होती. साक्षात्कारी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असे गोरे शास्त्रींनी ठरवले होते. म्हणून ते मठात काही वेळा रेंगाळले. परंतु रामदासी बुवांचे जेव्हा गोर शास्त्रींना सांगितले की मठ बंद करतो आहे, तुम्ही सायंकाळी या, तेव्हा गोरे शास्त्रींना आश्चर्य वाटले, कारण स्वामी तर गाढ झोपले होते. ते बाहेर आले. त्यांना वाटले की रामदासी बुवा स्वामींना उठवतील, परंतु तसे करण्याच्या ऐवजी बुवांनी मठाला बाहेरून कुलूप लावताना पाहिले. तेव्हा त्यांच्या आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी रामदासी बुवांना विचारले सुद्धा की अहो, स्वामी गाढ झोपले आहेत, बाहेरून कुलूप काय लावताय? हवे तर मी मठात थांबतो, तुम्ही तुमची कामे उरकून या. तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायचे आहेत नसत्या उचापत्या? गोरे शास्त्री चपापले. ते काहीच बोलले नाही. बुवा रामाचे नाम घेत निघून गेले. गोरे शास्त्री मठाबाहेर थांबले. काही वेळ गेला. त्यांनी एक चमत्कार डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला.
आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. मठाचा दरवाजा बंद होता, परंतु एक तेजस्वी ज्योत मठाबाहेर पडली आणि नदीच्या दिशेने गेली. गोरे शास्त्री ज्योतीच्या दिशेने धावत सुटले. ज्योत नदी काठावर गेली आणि स्वामी प्रकट झाले. नदीत शिरून स्वामींनी गोरे शास्त्र्यांना सुंदर दर्शन दिले, आशीर्वाद दिले. म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू. स्वामींची मधुर आणि हवीहवीशी वाटणारी अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले. अनेक जन्माचे पुण्य फळाला आले ह्याची प्रचिती त्यांना आली. केवळ गोरे शास्त्रांना दर्शन द्यायचे म्हणून स्वामी नदीच्या बाहेर आले होते, परंतु नंतर स्वामी पुन्हा नदीत शिरले आणि डुंबायला लागले. गोरे शास्त्र्यांची खात्री झाली की स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराला शरण जा. याचा अर्थ असा की आपले सारे अस्तित्व परमेश्वराला अर्पण करा. उपाधी विहिरीत जगण्याचा आटोकाट प्रयत्न करा. त्या परमेश्वराने प्रेमाने हा मानवी देह दिला आहे. त्याच्याशी कृतज्ञ बुद्धीने राहा आणि त्याच्याच नामात गर्क होऊन तुमचे नित्याचे व्यवहार करा. शरीर व्यवहार करीत असताना मनाला परमेश्वरी शक्तीशी एकाग्र करा. मनाला परमेश्वर अस्तित्वाशी एकाग्र करण्याचे एकमेव साधन म्हणजे नामस्मरण. एवढे मात्र लक्षात ठेवा, नाम तुम्हाला परमेश्वराच्या समीप नेईल. आणि रामदासी बुवांचा अहंकारी समज असा झाला होता की आपण स्वामींना मठातून कोंडून ठेवले आहे, आपण त्यांची चांगली खोड मोडली. हा भ्रामक आनंद ते गावभर हिंडत होते. त्यांच्या भक्त मंडळींना ते सांगत होते की स्वामींना आपण कसे कोंडून ठेवले आहे. सूर्याला कोंडणारा माणूस अजून जन्माला आला नाही आणि तो कधीच जन्माला येणार नाही, हे आंधळ्या रामदासी बुवांना कधीच कळले नाही. संध्याकाळ झाली. मठात काय गडबड चालली आहे या विचाराने ते आपल्या भक्त मंडळींना घेऊन निघाले. 4 पावले चालले नसतील तो त्यांना आश्चर्याचा जबरदस्त झटका बसला. समर्थ भीमा नदीत शांतपणे डुंबत होते. रामदासी बुवांना काहीच कळेना. त्यांनी कनवटीला लावलेली चावी सुरक्षित आहे ना ते तपासले. मठाला कुलूप लावल्याचे त्यांना नीट आठवत होते. मग प्रश्न असा होता की पाण्यात डुंबणारे स्वामी समर्थ खरे की मठात शांत झोपे गेलेले स्वामी खरे? लोकांनी स्वामींनी मठात सुद्धा पाहिले होते आणि नदीच्या पात्रात सुद्धा पाहिले. रामदासी बुवांची फजिती होणार याची लोकांना खात्री होती. लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही परमेश्वराला कोंडून ठेवले असे ऐकतो. परमेश्वर तर स्वामींच्या रूपात समोर नदीत डुंबतो आहे. चला आपण सर्व मठाकडे जाऊ. रामदासी बुवांच्या पाठोपाठ लोक मठाकडे गेले. पाहतात तो मठाला कुलूप तसेच आहे. मग रामदासी बुवांनी घाबरत घाबरत कुलूप उघडले तर स्वामी आत नाहीतच. लोकांनी रामदासी बुवांना एकदम धारेवर धरले. तुम्ही पाचकी आहात, खोटे खोटे सांगता, गावातून चालते वा. 1 ना 2 बुवांची घमेंड क्षणात उतरली. अहंकार वितळून गेला. स्वामींच्या सामर्थ्याची त्यांना कल्पना आली. स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहे याची त्यांना खात्री पटली. समर्थांनी आपल्या अद्भुत लीला प्रकट केल्या होत्या. रामदासी बुवांच्या पुन्हा नदीवर आले. स्वामी नदीतून बाहेर येतच होते. स्वामींची ती भव्य देखणी मूर्ती पाहून बुवा धावत धावत त्यांच्यापाशी गेले. साष्टांग नमस्कार घातला. आपल्या पश्चातापदग्न अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, क्षमा मागितली. स्वामींनी बुवांना क्षमा केली. लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामी बुवांना म्हणाले, परमेश्वराला शरण जा. प्रथम मनातला अहंकार नष्ट करा, तरच प्रगती संभवेल. एक लक्षात ठेवा, प्रकाशला कोंडणे तुम्हाला कधीच जमणार नाही. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येकाने प्रथम शरण वृत्ती जोपासायला हवी. भगवंताला एकदा का शरण गेले की भगवंत तुमची सर्वार्थाने काळजी घेतो. त्याचा आठव प्रत्येक क्षणी मनात फुलून द्यायला हवा.
प्रत्येक क्षण आपण जेव्हा त्याच्यासाठी जगू लागतो, तेव्हा आपल्या एकूण आयुष्याचाच कायापालट होतो. जगण्याला भगवंत अर्थ प्राप्त होतो. मनातला अहंकाराचा मीपणाने ग्रासलेला काळोख संपतो आणि चैतन्याचे पहाटेवर वाहू लागतात. निर्भय आयुष्याला सुरुवात होते. सर्वत्र भगवंत अस्तित्वाची पहाट होते. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, नामस्मरणात सतत दंग राहा आणि परमेश्वराच्या भक्तिरंगात स्वतःला विसरून जा. आता आपण महाराजांचे स्वामी समर्थांचे कृपाधारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू.